नागपूर हिंसाचार प्रकरणी आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई। आरोपी मोहम्मद शेखच्या घरावर बुलडोझर कारवाई सुरू आहे। महाल परिसरातील जोहरीपुरा येथे घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आलेली आहे। नागपूर महानगरपालिका ॲक्शन मोडवर आहे। सोमवारी झालेल्या हिंसाचारातील दुसरा आरोपी मोहम्मद युसुफ शेख याचा नागपुरातील जोहरीपुरा परिसरातले घर महालातलं आणि त्या ठिकाणी अनधिकृत बाल्कनी तोडण्याचं काम नागपूर महानगरपालिकेकडून सुरू आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। आज पहिली कारवाई जी आहे ती यशोधरनगर परिसरामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ही दुसरी मोठी कारवाई जी आहे ती नागपूर महानगरपालिकेकडून आपण बघू शकतो। चोख पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडनं हातोड्यानं हे घर जे आहे ते तोडण्याचं काम सुरू आहे। 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं होतं की जे हिंसाचारातले आरोपी आहेत त्यांच्याकडनं नुकसान भरपाई वसूल केली जाईल। त्याशिवाय बुलडोजर चालवण्याचाही संकेत मुख्यमंत्र्यांनी दिला होता आणि त्यानंतर ही कारवाई या ठिकाणी बघू शकतो आपण। आणखी काही आरोपीच्या अनधिकृत घरांवर नागपूर महानगरपालिका कारवाई करणार आहे। आजची ही दुसरी मोठी कारवाई महाल परिसरात आपल्याला बघायला मिळते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी।